नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघतच फोटो बघितलाच असेल, त्याच्यानंतर कॅप्शन पण वाचून घ्या. त्या आधारावरच आपण व्हिडिओ बनवतोय आणि आपले जे व्हिडिओ आहे ते माझ्या विचाराने आणि माझ्यापर्यंत जो विषय आहे तो सत्य परिस्थितीवर आहे, त्याच्यानंतरच आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर मला कमेंट भरपूर आले, फोनसुद्धा आले. आपल्या सोशल मीडियाला रीलमध्ये GR टाकलेला आहे. 27 मार्च 2025चा जो GR आहे तो GR फक्त टाकलेला आहे की बुवा अशी अशी भरती होणार आहे, याच्या पुढची जी सुरक्षा रक्षक मंडळाची जी भरती होणार आहे ऑनलाईन भरती ती अशी अशी होणार आहे. पण विद्यार्थी आणि उमेदवार जरा गोंधळतो आणि मग कमेंट किंवा फोन येतात. तर मी चांगलंच सांगतो, आपण सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहेत आणि आपण व्हिडिओ बनवतो, तर उमेदवारांना असं वाटतं की बुवा तुमच्याकडनं मला चांगलीच माहिती भेटणार आहे. त्या आधारावर आपल्याला फोन करतात आणि मी सर्वांना एकदम चांगलंच सांगतो मित्रांनो. ठीक आहे, आपण जाऊया विषयाकडे. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक उमेदवाराकडं, प्रत्येक जो भरती करतोय म्हणजे इच्छुक आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी, त्यांच्यापर्यंत हा सर्वांना व्हिडिओ पोचवा, शेअर करा, की जेणेकरून त्यांच्यात जी गलतफहमी झालेली आहे, मंडळाची भरती निघाली आहे, ती भरती त्यांच्याकडनं त्यांच्या मनातून निघून जाईल. प्रॅक्टिस चालू ठेवा. जरा जाऊ आपण पुढच्या विषयाकडे. थंबनेलमध्ये तुम्ही बघताय 27 मार्च 2025 सुरक्षा रक्षक मंडळाची भरती कधी. मित्रांनो, अजून संयुक्त बैठक, कामगार मंत्री, कमिशनर ह्या सर्वांच्या बैठक झाल्यानंतरच तारीख डिक्लेअर होणार आणि मग त्याचं परिपत्रक, त्याचं न्यूजपेपरला ॲड येणार, त्याची ईमेल ID, वेबसाईट, सर्व डिटेल्स सोशल मीडियाला येणार. परिपत्रक येईल, त्या आधारावर आपण त्याच्यावर व्हिडिओ परत बनवणार आहेत. भरती निघेल तेव्हा सर्व डिटेल्समध्ये आणि आपल्या साध्या भाषेमध्ये, जी माझी मातृभाषा आहे, जळगावचा आहे मी, तर माझ्या मातृभाषेच्याच याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. मी शुद्ध मराठी काही बोलत नाही, जी आपली मातृभाषा आहे तीच आहे, समजून घ्या मला. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की ज्या उमेदवारांना कन्फ्युजन झालेलं आहे सुरक्षा रक्षक मंडळाची भरतीचं, तर ते मनातून काढून टाका. अजून भरतीचं काहीही अपडेट आलेलं नाही आहे. अपडेट आल्यानंतर सर्व डिटेल्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत. तर गोंधळ असा होतोय की बऱ्याच ठिकाणी रील टाकतायत, GR टाकतायत, तो जुना GR. ते GR मध्ये भरपूर असं काही आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो, 1981 साली जेव्हा मंडळ स्थापन झालं तेव्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लोक जात नव्हते, तर बऱ्याच लोकांना खेचून तिथं लावलं आणि सांगितलं हे वर्दी घ्या आणि इथं ड्युटी करा. तर त्या लोकांनी बिचाऱ्यांनी 15 वर्ष 20 वर्ष मंडळ आपलं टिकून ठेवलं. त्याच्यानंतर हळूहळू टेक्नॉलॉजी जशी येते, जसं टेक्नॉलॉजी नवीन वाढतंय, तसं मंडळामध्ये बी सुधारणा होते. पहिली जी भरती होती ती पोस्टाद्वारे कॉल यायचा आणि मग आपण ग्राउंड मारायचो. तेव्हा ग्राउंड कमी होतं, तेव्हा 400चं ग्राउंड होतं. त्याच्यानंतर सिटी पुलअप्स होतं, वजन होतं, हाईट होती, ह्या गोष्टी होत्या. पेपर होत नाही. आणि आता जी नवीन भरती होणार आहे, जे सरकारने निर्णय घेतलेला आहे 27 मार्च 2025च्या GR नुसार, तर ही जी भरती ही पोलीस भरतीप्रमाणेच भरती होणार आहे मित्रांनो. पोलीस भरतीला जे तुम्हाला दिलेलं आहे 1600 मीटर, 100 मीटर आणि घोडाफेक, या सर्व गोष्टी होणार आहेत. फक्त सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला फिजिकल म्हणजे ग्राउंडलाच तुम्हाला फोकस करायचं आहे. याला लेखी पेपर नाही आहे मित्रांनो. तर तुमचे चान्सेस 100% असणार आहेत पास होण्याचे. ठीक आहे. तर मित्रांनो, कसं आहे, आता 100 मार्कांचं फिजिकल असेल तर तिच्यातून तुम्हाला 50-60 असं मेरिट लागेलच, माझा असा अंदाज आहे. आणि परत जे कास्ट बोलतो ना आपण, जसं ओपन, OBC, ST, NT, SC या सर्व पोस्टनुसार ते जसं परिपत्रक येईल तसं त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहेत. तर गोंधळ करू नका, थोडं प्रॅक्टिस चालू ठेवा. आणि विशेष करून पोलीस भरतीला जे 1-2 मार्कांनी वेटिंगला राहतील त्यांना सुद्धा चान्स आहे या भरतीचा, हे लक्षात घ्या मित्रांनो. जसं की MSF मध्ये जे पोलीस भरती वेटिंगला घेतले, तसेच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पोलीस भरतीला जे वेटिंगला होते त्यांना पण परत नंतर चान्स भेटू शकतो. आणि वयमर्यादा पहिले 40 होतं, पण आताच्या नवीन GR नुसार वयमर्यादा 35 ठेवण्यात आलेलं आहे. आणि पहिले जे होतं 9वी, 10वी, 12वी असं क्वालिफिकेशनवाले भरत होते, पण आता तसं नाही. आता मला वाटतं 12वी पासवरच त्यांनी GR मध्ये टाकलेलं आहे. 10वी आणि 12वी आहे असं, तर अप्लाय करू शकतात असं आहे. तर माझं एक म्हणणं आहे की गोंधळून जाऊ नका. आणि असे बरेच रील येतील, बरेच पोस्ट येतील, तर त्याच्यावर इग्नोर करा. हा व्हिडिओ तुमच्या उमेदवारांपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो. जसं अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे आता असं झालंय की बऱ्याच जणांना असं वाटतंय की सर ऑफलाईनमध्ये चालू आहे असं तसं, म्हणजे तसं काहीच नाही आहे मित्रांनो. सध्या थोडं
नवीन भरतीचा GR आल्यामुळे सर्व बंद करण्यात आलेलं आहे आणि नवीन भरतीच्याच प्रमाणे सर्व होणार आहे हे लक्षात घ्या. बस पगारवाढ हा आपला जुलैपर्यंत होणारच आहे. 100% पगारवाढसाठी आपण प्रयत्न करणारच आहेत. आणि मित्रांनो, मी माझे मनातले विचार आणि माझ्याकडे जी सत्य परिस्थिती जी आपले मंडळाची अपडेट आहे ती 100% खरी आहे. त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवतो. मी असं फेक व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यामुळे मला तुम्ही एवढं प्रेम देतात, एवढं मला सपोर्ट करतात, त्याच्याबद्दल मी परत पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो. असाच सपोर्ट शेवटपर्यंत असू द्या. नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. यूट्यूबला मला तुम्ही सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करून ठेवा. फेसबुकला आहे, इंस्टाला आहे, सर्वीकडे मला तुम्ही फॉलोअर सबस्क्रायबर करून ठेवा. मित्रांनो, बरेच जण इंस्टा फेसबुक चालवतात, यूट्यूब चालवत नाही. बरेच जण यूट्यूब चालवतात, इंस्टा वगैरे फेसबुक चालवत नाही, यूट्यूब चालवतात. तर त्यांच्यासाठी मी सांगतोय मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईल. विषय असा असतोय की मला फेक व्हिडिओ बनवायला आवडत नाही. जे क्लिअर कट आहेत तेच. आणि मित्रांनो, आता मला मागे बऱ्याच कमेंट आल्या, सुरक्षा रक्षक मंडळ असो किंवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ असो किंवा MSF असो किंवा प्रायव्हेट एजन्सी असो, ज्या सुरक्षा रक्षकांनी असे फालतू कामं केलेले तर त्याच्यावर 100% आपण व्हिडिओ बनवू. चुकीला माफी नाहीये. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपल्याकडं जो व्हिडिओ येतो त्या व्हिडिओवर आपण व्हिडिओ बनवतो आणि चुकीचं असलं तिथं चुकीचंच बोलणार आणि जिथं खरं असलं तिथं खरंच बोलणार. हे माझं काम आहे. मला वाटतं माझ्या मनातले विचार मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो की जेणेकरून असं व्हायला नको. मित्रांनो, बघा, कोणी कोणाचं नसतंय. आपण आपली ड्युटी करतो, पगार आपल्याला जेमतेम आहे आणि कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं. हे असं प्रत्येक फोर्सला माझं सांगणं आहे. बस नवीन व्हिडिओ परत मी तुमच्या घेऊन येईल. तर काळजी घ्या. अशा फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.